own business. So compare, share ideas, then to bring a clearer common purpose of understanding of factors of success. सक्सेस साठी मला कशा प्रकारे कॉमन पर्पज आणि अंडरस्टँडिंग मला मिळतील त्या मला फाइंड आउट करता आलं पाहिजे बाय डुईंग दिस स्वॉट अनालिसिस. देन आय एम एबल टू ऑर्गनाइज द इम्पॉर्टंट फॅक्टर्स लिंक टू सक्सेस अँड फेल्युअर्स इन द बिझनेस वर्ल्ड. मला ते सक्सेस कडे घेऊन जाणारे फॅक्टर्स आहे वेगळे आणि तोच बिझनेस माझा एखादा फेल्युअरकडे घेऊन जाणारे काही फॅक्टर्स आहे. त्या दोन्ही फॅक्टर्सला मला ऑर्गनाइज करता आलं पाहिजे. बरोबर, सक्सेसच्या फॅक्टरला मला फॉलो करायचंय आणि फेल्युअरच्या फॅक्टरला मला काय अवॉइड करायचंय. आय शुड नॉट बी इन ट्रबल बाय फॉलोइंग माय बिझनेस. सो that is to organization my success point and my failure point. Then to provide linearity to the decision making process, allowing complex ideas to be presented systematically. तर काही कॉम्प्लेक्स आयडिया असतील त्या सिस्टमॅटिकली मला प्रेझेंट करता आलं पाहिजे, प्रेझेंट करता आलं पाहिजे इन माय बिझनेस. सो दॅट इज दीज आर द एम्स. स्वॉट अनालिसिस करताना मला दॅट इज नक्कीच माझ्यासाठी ते हार्मफुल नसलं पाहिजे. त्यामुळे मला काय हेल्प झाली पाहिजे. दो दॅट इज नॉट ओनली इन एंटरप्रेन्योरशिप बट इन माय बेसिक स्टडी ऑल्सो. मला अभ्यास करताना सुद्धा माझं स्वॉट अनालिसिस माझं केल्यामुळे काय माझे स्ट्रॉंग पॉईंट काय, माझे विकनेस पॉईंट काय, हे मला जेव्हा इंटरनली कळतील. And whereas as externally I am finding out my opportunities for me and what are my threat points. So I am able to find out the good decision making as well as clear purpose of my understanding of factors and also to organize the factors for success and failure. So that is very important for me and to provide linearity to the decision making process, allowing complex ideas to be presented systematically. So it is very important, students. These are the aims of the SWOT analysis. Then we'll who needs कोणाकोणाला SWOT analysis ची गरज आहे. When the team has not meet its target, जेव्हा एखादी टीम आहे and they are not meeting their target, then you have to need this SWOT analysis. Or customer service can be better by doing this SWOT analysis. Launching a new business unit to pursue a new business. बरोबर, तुम्ही काहीतरी न्यू बिझनेस लॉन्च करताय. मी जे सांगतोय मागच्या महिन्यापासून समजा ऍज अ एंटरप्रेन्योर तुम्हाला काहीतरी थॉटफुल प्रोसेस सुरू करायची आहे ऍज अ न्यू व्हेंचर. मग तो न्यू व्हेंचर लॉन्च करताना मला नक्की माझं स्वॉट अनालिसिस करता आलं पाहिजे. न्यू टीम लीडर इज अपॉइंटेड. ठीक आहे, टीम लीडर मला अपॉइंट करायचं माझ्या ग्रुपमध्ये. सो फॉर दॅट ऑल्सो that team leaders finding will be done by this SWOT analysis also. मग जॉब होल्डर कोण कोण आहे, when supervisor has issue with the work output, assigned to new job, new financial year, fresh targets, job holder seeks to improve performance on the job. Then company काय, when revenue and cost and expenses target are not being achieved, कंपनी साठी सुद्धा काही त्यांचं जे मेन पर्पज आहे कॉस्ट वाढायला पाहिजे, एक्सपेन्सेस कमी व्हायला पाहिजे. बरोबर, प्रोडक्टची कॉस्ट वाढली पाहिजे ना, म्हणजे मार्केटमध्ये वाढली पाहिजे, त्यांची स्वतःचा रेव्हेन्यू काय पाहिजे, कमी झाला पाहिजे. पण सपोज दे आर नॉट गेनिंग दिस, देन ऑल्सो दे कॅन डू द स्वॉट अनालिसिस. और मार्केट शेअर इज डिक्लाइन, मार्केट मधला जो शेअर आहे मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये तो सुद्धा कमी होतोय. देन इंडस्ट्री कंडिशन्स आर अनफेवरेबल. सो लॉन्चिंग अ न्यू बिझनेस venture also I can do this SWOT analysis. Then again SWOT analysis is also required for during changing of job. बघा आता तुम्ही डिप्लोमा इंजिनियर झाले, सपोज ऍज अ डिप्लोमा इंजिनियर नॉर्मली नाउ इट इज अ ट्रेंड दॅट यू आर डुईंग युअर डिग्री एज्युकेशन ऑल्सो. बरोबर, बरेचसे 90% स्टुडंट्स आर डुईंग देअर फर्दर एज्युकेशन ऑल्सो ग्रॅज्युएशन. सपोज मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही एखादा जॉब मिळवला and by gaining some 2-3 years experience you are not finding that suitable for after getting 2-3 years experience from your graduation, then you have to switch your job. Then changing job साठी सुद्धा मला SWOT analysis करता आलं पाहिजे for my changing of my job. Then decision making, product launch करतो आपण, then decision making also I requiring this SWOT analysis. Then
सॉरी पर्सनल डेव्हलपमेंट प्लॅनिंग. मग स्वतःचं काहीतरी डेव्हलपमेंट करतो मी, स्वतःचं काहीतरी ओन बिझनेस सुरू केला होता मी. मग स्वतःची माझी डेव्हलपमेंट कशी झाली पाहिजे माझ्या बिझनेस प्लॅनिंग मध्ये, त्यासाठी सुद्धा मला स्वॉट अनालिसिस करता येते. देन कॉम्पिटिटर इव्होल्युशन, माझ्या स्वतःचं मार्केटमध्ये स्थान ॲज कम्पेअर्ड टू कॉम्पिटिटर्स, दॅट इव्हॅल्युएशन कॅन बी डन बाय स्वॉट अनालिसिस अवर प्रॉडक्ट. देन प्रॉडक्ट इव्हॅल्युएशन, प्रॉडक्ट इव्हॅल्युएशन करायचं मला compared to customers. That evaluation can be done by finding out your SWOT analysis of the product. Then strategic planning, मला काय प्लॅनिंग करायचं बिझनेस साठी पुढे 3 वर्षाचं पुढच्या. देन ऑल्सो आय कॅन डू दिस SWOT analysis. देन ब्रेनस्टॉर्मिंग मीटिंग्स, सपोज कंपनीचे जे काय मॅनेजमेंट पर्सन्स आहे, सिनियर स्टाफ आहे, त्यांच्यामध्ये काही ब्रेनस्टॉर्मिंग करून दे हॅव टू अराइव्ह ॲट एन आयडिया. सो फॉर दॅट ब्रेनस्टॉर्मिंग मीटिंग ऑल्सो यू हॅव टू डू दिस SWOT analysis. देन वर्कशॉप सेशन्स, काही वर्कशॉपसाठी सुद्धा आपण for finding out different aim I can do this SWOT analysis. So these are the different needs of this SWOT analysis. Now how to conduct SWOT analysis आपण बघितलं. SWOT चा फुल फॉर्म तुम्हाला कळालाय, SWOT चे फॅक्टर्स काय काय आहेत कळाले, इंटरनल फॅक्टर एक्सटर्नल फॅक्टर्स तुम्हाला सगळ्यांना समजले. नाउ हाऊ टू कंडक्ट इट. सो फर्स्ट पार्ट मध्ये काय करायचं मला, अनालाइज इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. तुमच्या स्वतःचं जे तुम्ही ज्या बिझनेसचं करणार आहे किंवा तुम्ही ज्या एम साठी तुम्ही ते SWOT analysis करताय, त्याच्या आधी काय करायचं पहिल्या पार्ट मध्ये, यू हॅव टू अनालाइज द इंटरनल अँड एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. त्या बिझनेस मध्ये इंटरनल एन्व्हायरमेंट काय आहे, एक्सटर्नल एन्व्हायरमेंट काय आहे, म्हणजे स्ट्रेंथ काय आहे, विकनेस काय आहे, इंटरनल एन्व्हायरमेंट झालं, ॲज वेल एज एक्सटर्नल एन्व्हायरमेंट लाईक ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट फॉर दॅट बिझनेस यू हॅव टू फाइंड आउट. देन सेकंड पार्ट मध्ये परफॉर्म SWOT analysis. ते अनालाइज केल्यानंतर ऍक्च्युअली ऑन पेपर यू हॅव टू राईट इट. तुम्हाला ऍक्च्युअल ते अनालिसिस करायचं, स्ट्रेंथ पॉईंट कुठले कुठे आले माझे, विकनेस पॉईंट आले समजा एवढे. So how to convert this weakness point into my strength? Suppose I'm not good in drawing. ड्रॉइंगचा एखादा क्लास लावला, ऑटोकॅड ड्रॉइंगचा क्लास लावला मी, and I'm converting my weakness point into my strength. That can be done. That analysis can be done. Then opportunity and threat मला लिहायचे आणि डॉक्युमेंट करायचं मला. नुसतं मनात विचार करायचा नाही, माझे का स्ट्रेंथ माझे एवढे चांगले आहे, माझे विकनेस हे. नॉट इन ओनली इन माइंड, आय हॅव टू मेक सम डॉक्युमेंट, मेक सम प्रॉपर डॉक्युमेंट. देन तुम्हाला जर सांगितलं मी माझे विकनेस काय, विकनेस राहिले नाही पाहिजे, आय कॅन कन्वर्ट माय विकनेस इंटू माय स्ट्रॉंग पॉईंट्स. सो फॉर दॅट आय हॅव टू प्रिपेअर सम ऍक्शन प्लॅन. माझा SWOT analysis डॉक्युमेंट माझ्याकडे जेव्हा तयार असेल, त्याच्या पुढच्या स्टेप मध्ये मी काय करणार आहे, इन द नेक्स्ट पार्ट आय कॅन एबल टू प्रिपेअर द ऍक्शन प्लॅन ऑल्सो. सो मला ऍक्शन प्लॅन पण मला करता आला पाहिजे इन द नेक्स्ट पार्ट. अँड इन दिस वे आय हॅव टू कॅरी आउट द SWOT analysis. मग आता पहिल्या पार्ट मध्ये जे आपण करणार अनालाइज, ते कसं करणार आपण बघितलं, सिच्युएशन अनालिसिस, इंटरनल अनालिसिस, एक्सटर्नल अनालिसिस, ते ऑलरेडी बघितलं बरोबर. weakness, strength they are internal analysis and opportunity and threat they are the external analysis. सेकंड पार्ट मध्ये काय पाहिलं आपण, परफॉर्म SWOT analysis and document. मग परफॉर्म SWOT analysis and document कसं करणार आहे मी, नीट लक्षात घ्या स्टुडंट. कॅरी युअर फाइंडिंग फॉरवर्ड. मेक शुअर दॅट SWOT analysis is used in subsequent planning. Revisit your finding at suitable time intervals. Or evaluate listed ideas against objectives with the least complied. Sort and group facts and ideas in relation to the objectives. So these are the number of steps. मला जेव्हा SWOT analysis करायचंय, सो फर्स्ट स्टेप मध्ये काय करणार मी, सिलेक्ट कॉन्ट्रीब्युटर्स एक्सपर्ट ओपिनियन मे रिक्वायर्ड इन फॉर SWOT analysis. बरोबर, मग कॉन्ट्रीब्युटर असणार आहे कोणी एक्सपर्ट ओपिनियन आहे माझ्याकडून, बरं, माझा मित्र आहे किंवा माझा फ्रेंड आहे किंवा माझा सिनियर पर्सन आहे, इवन इन माय फॅमिली ऑल्सो, सम यंगर ब्रदर और माय सम senior persons, maybe my uncle or maybe my some relative, if they are having good expert opinion in this field also, I can take opinion of him in the first step. Then in the second step, create a workshop environment, encourage an atmosphere conducive to the free flow of information. जेव्हा एखाद्या बिझनेस मध्ये जेव्हा नंबर ऑफ पर्सन्स आर अटॅच टू अ बिझनेस, and at a time in that workshop you have to carry out the SWOT analysis, then you have to encourage the new ideas, so that that atmosphere must be conducive for the free flow of information. So that is your second step. Then in third step is evaluate ideas listed against the objective with the least complied sort and group fact. So that is what in the second stage I have to SWOT
परफॉर्म दिस SWOT analysis and document it. बरं, माझी लिस्ट स्ट्रेंथ काय आहे त्याची लिस्ट करायची मला, स्ट्रेंथची, विकनेसची, ऑपॉर्च्युनिटी आणि थ्रेटची. बरोबर, कॅरी आउट युअर फाइंडिंग फॉरवर्ड. मग शुअर करायचं SWOT analysis करून तुम्ही त्याच्यावर प्लॅनिंग काय करू शकता, तुम्हाला रिव्हिजिट करायचं फाइंडिंगवर ऍट द सुटेबल इंटरव्हल. मग आता तुम्ही सध्या या कंडिशनला SWOT analysis केलं, परत येत्या 2 महिन्यानंतर साधारण ऍट द एंड ऑफ युअर सेमिस्टर सपोज, मग तुम्ही एंटरप्रिनर डेव्हलपमेंट मध्ये जे काही नंबर ऑफ फॅक्टर शिकले, काही नंबर मार्केटिंग स्किल शिकले समजा, बरोबर, मार्केटिंग स्ट्रॅटेजी शिकले, काही नवीन बिझनेस प्लॅन रिपोर्ट कसं तयार करायचं ते शिकले. मग या गोष्टी शिकल्यानंतर तुम्ही परत येतो 2 महिन्यानंतर, साधारण 3 महिन्यानंतर अगेन यू कॅन डू दिस SWOT analysis अगेन बाय सम इंटरवल, सुटेबल इंटरवल, time interval, so that there may be some good change in your strength point. That is what SWOT analysis aims. And in the last third point, prepare the action plan. Once the SWOT analysis has been completed, mark each point again. बरोबर, 1 minute, there's some net problem. So action plan काय करायचं आहे मग तुम्हाला, things that must be addressed and immediately. तुम्ही SWOT analysis केल्यानंतर तो काय ऍक्शन प्लॅन करायचा आहे, तो असं नाही का तुम्ही 2 महिन्यानंतर करणार, 3 महिन्यानंतर करणार. दॅट इज नॉट. यू हॅव टू ऍड्रेस इट इमिजिएटली. तुमचे विकनेस पॉईंट जर तुम्हाला लक्षात आले असेल तर तुम्हाला त्या विकनेस पॉईंटवर यू हॅव टू डू सम वर्क सो दॅट दॅट विकनेसेस मे बी कन्वर्टेड इनटू युअर स्ट्रॉंग पॉईंट. दॅट विल बी नॅचरली हेल्पफुल फॉर युअर बिझनेस. सो ते ऍक्शन तुम्हाला इमिजिएटली घ्यायची. देन थिंग्स दॅट कॅन बी हँडल्ड नाऊ. मग त्यातल्या काही गोष्टी अशा असतील ज्याच्यावर तुम्ही आता काम करू शकता, पण काही गोष्टी अशा असणार आहे दॅट यू कॅनॉट वर्क इट नाऊ. बट ज्या गोष्टीवर तुम्ही आता काम करू शकता त्या गोष्टी नक्की तुम्हाला काम करायचं आहे. देन देर आर सम थिंग्स दॅट शुड बी रिसर्च फर्दर. तुम्हाला सांगितलं मी काही गोष्टी तुम्ही आता लगेच काम करू शकत नाही. मार्केट सिनेरियो ड्यू टू पॅन्डेमिक सपोज देर इज डाऊन नाऊ, तर तुम्ही लगेच तो इम्प्रूव्ह करू शकणार नाही. दॅट विल टेक सम टाइम टू इम्प्रूव्ह द मार्केट कंडिशन. मग हा तुम्हाला थिंग्स तुम्हाला नंतर विचार करावे लागतील. देन थिंग्स दॅट शुड बी प्लॅन फॉर द फ्युचर. मग आत्ता करणारी कामं, नंतर करायची कामं आहे, या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग केल्यानंतर तुम्हाला प्लॅन करायचं फॉर युअर फ्युचर ऑल्सो. तुम्ही भविष्यात काय गोष्टी करू शकता, दॅट इज युअर ऍक्शन प्लॅन प्रिपेरिंग. नाऊ by understanding this SWOT analysis, there are some pitfalls. There are some negative points in your SWOT analysis. कुठले कुठले आहेत आपण बघू. Can be very subjective. Two people rarely come up with the same final version of SWOT. Use it as a guide and not as a प्रिस्क्रिप्शन. बरं, तुम्हाला काही औषध तयार करून द्यायला लावले नाही. तुमची तुम्ही जाऊन मेडिकल मध्ये हे गोष्टी घ्यायच्या, तुमचे विकनेस पॉईंट स्ट्रॉंग होणार आहे. दॅट इज नॉट सम मेडिकल प्रिस्क्रिप्शन. दॅट विल बी गाईड फॉर यू. हा SWOT analysis काय आहे, दॅट इज अ सब्जेक्टिव्ह मॅटर. सो दॅट विल हेल्प फॉर युअर फाइंडिंग आउट, तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी. सो दॅट इज अ गाईड. सो मे कॉज ऑर्गनायझेशन टू व्ह्यू सर्कमस्टन्सेस ॲज व्हेरी सिम्पल, ड्यू टू विच सर्टन की स्ट्रॅटेजीज मे बी ओव्हरलुक. मग एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी काय आहे, काही गोष्टीकडे दुर्लक्ष करून काही स्ट्रॅटेजी तुम्हाला इम्प्रूव्ह करावी लागते. बरोबर, categorizing aspects such as strength, weakness, opportunity and threat might be very subjective as there is a great degree of uncertainty in the market. Market मध्ये काय uncertainty. Market is not stable always. Market is always having uncertainty. So that uncertainty requires always some research work. So that is also one of the pitfall in SWOT analysis. Then the data used in the SWOT analysis, the data used in the SWOT analysis may be based on your assumptions that subsequently prove to be unfounded, may be good or bad. So that data जो तुम्ही यूज करताय that may not be long term stable असणार आहे. बरोबर, it may change after some time. So it lacks detailed structure, so key element may be get missed. आता SWOT analysis काय आहे, it is not a detailed structure. म्हणजे असं होणार नाही SWOT analysis केल्यानंतर तुम्हाला खूप लगेच एक समोर फ्रेश पर्स्पेक्टिव्ह तयार झालाय. It will be take some time because some elements may be get missed. So that these are the different pitfalls in your SWOT analysis. Now some tips. What will be things you are doing and what not to be done in your during your SWOT analysis. तुम्ही काय गोष्टी केल्या पाहिजे, that will be do's for your SWOT analysis, and there are some things which will not be done for your good going of SWOT analysis. कुठल्या कुठल्या do's आपण बघू आधी. What are the tips? So be analytical and specific.
मग स्वॉट अनालिसिस करताना अनालिटिकल राहिलं पाहिजे, आपल्याला स्पेसिफिक राहिलं पाहिजे. रेकॉर्ड ऑल थॉट्स अँड आयडियाज. तुमच्या मनामध्ये जे काही विचार आले त्या सगळ्या गोष्टींवर विचार करा, आयडियांबद्दल विचार करा. बी सिलेक्टिव्ह इन द फायनल इव्होल्युशन. असं नाही का सरांनी लिहायला लावलं स्वॉट अनालिसिस लगेच 2 तासात पूर्ण करायचंय. दॅट विल नॉट बी द केस. बी सिलेक्टिव्ह इन द फायनल इव्होल्युशन. तुमचं स्वतःचं स्ट्रेंथ पॉईंट फाइंड आउट करताना, विकनेस पॉईंट फाइंड आउट करताना, तुमचा इंटरनल पार्ट इव्हॅल्युएट करताना तुम्हाला सिलेक्टिव्ह असलं पाहिजे. यू हॅव टू बी सिलेक्टिव्ह इन दिस इंटरनल पार्ट इव्हॅल्युएशन. देन चूज द राईट पीपल फॉर द एक्सरसाइज. बरोबर. तुम्ही अभ्यास करणार त्यांना काय, तुम्ही समजा कंपनी स्वॉट अनालिसिस करताय, मग प्रॉपर पर्सन मस्ट बी चूज फॉर युअर स्वॉट अनालिसिस. बरोबर. देन चूज अ सुटेबल स्वॉट लीडर ऑर फॅसिलिटर. मग सांगितलं मी कंपनीमध्ये नंबर ऑफ पर्सन्स आहे, मग त्या सपोज मार्केटिंगचा ग्रुप आहे, एखादा प्रोडक्शन क्वालिटीचा ग्रुप एक वेगळा, क्वालिटी पर्सन्स आर डिफरंट. सो मग प्रत्येक ग्रुपसाठी तुम्हाला एक स्वॉट लीडर नेमला पाहिजे. बरोबर. सपोज मेकॅनिकलच्या मुलांसाठी स्वॉट अनालिसिस करायचं मला. सपोज फ्रॉम दॅट 79 स्टुडंट्स आय विल मेक द 2 ग्रुप्स ऑफ half mechanical students at one end and half mechanical students at one end, and among that 40 group, suppose 40 and 39 students, and for that 40 group I will make some leader for carry out this SWOT analysis activity, and for remaining student I will appoint a leader again. And similarly for computer students also I will again make 2 groups in that computer, boys and girls, and in that 2 group again I will appoint a leader differently for 2 group, and for suppose each boys and girls, for each again I will appoint only one suppose. मग तो लीडर कशा प्रकारे काम करतोय त्याच्यावर सुद्धा मला सुपरविजन करता आलं पाहिजे. बरोबर. अँड थिंक आउट ऑफ द बॉक्स. नेहमी काय ऍज अ एंटरप्रिनर, ऍज अ बिझनेसमॅन, ऍज अ स्टार्टअप पर्सन, आय मस्ट बी थिंक आउट ऑफ द बॉक्स. रोजच्या रोज साचेबद्ध पद्धतीने विचार केला मी, आय कॅनॉट एबल टू फाइंड आउट माय गुड फाइंडिंग्स. मला नेहमी आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग करता आलं पाहिजे. अँड बी ओपन टू चेंज. असं नाही का रोज डेली माझं रुटीन तेच मी करतोय. आय मस्ट बी रेडी फॉर एनी चेंज इन माय environment. So be open to change. These are the do's for your business. Now there are some don'ts also. ज्याप्रमाणे या गोष्टी केल्या पाहिजे तर त्यांनी रेड लाईनने त्यांनी इंडिकेट केलं, रेड पॉईंटनी. सो ट्राय टू डिस्गाइज विकनेसेस. विकनेसेस जे त्याला आपण काय करायचंय, डिस्गाइज करायचं, त्याच्यावर दुर्लक्ष करायचं आहे. पण ते विकनेस पॉईंट मला कन्वर्ट करता येईल स्ट्रॉंग पॉईंट पर्यंत. बरोबर. सो मिअरली लिस्ट एरर्स अँड मिस्टेक्स. माझ्याकडे जे काही एरर्स अँड मिस्टेक आहे त्याच्याकडे मला I have to forget that mistakes and errors. Then lose sight of external influences and trends. For external influence and trends मला जास्त विचार करायचा नाही. Allow the SWOT to become a blame laying. बरोबर. मला SWOT analysis करता आलं पाहिजे व्यवस्थितपणे. And ignore the outcome first stage of the planning process. बरोबर. आउटकम काय लगेच मिळतं मला त्याचा विचार करायचा नाही. मला इनिशियली मला फक्त चांगल्या प्रकारे SWOT analysis करता आलं पाहिजे. So these are the good points and bad points for any SWOT analysis. So student आज सगळ्यांना समजलं असेल. SWOT analysis आपण 2 प्रकारे केलं, म्हणजे 2 पॉईंट बघितले. इंटरनल अनालिसिस अँड एक्सटर्नल अनालिसिस. इंटरनल फॅक्टर मध्ये स्ट्रेंथ आणि विकनेस, दे आर द इंटरनल फॅक्टर्स, whereas the external factors are opportunity and threat. Again in the last part we'll just concentrate first of all in the aim. कशासाठी केलं होतं, फॉर माय डिसिजन मेकिंग. मला काहीतरी डिसाईड करायचंय मी कुठला बिझनेस सुरू करू शकतो, मला काहीतरी क्लिअरली पर्पज आयडिया फाइंड करायचा आहे. तर टू ऑर्गनाइज माय इम्पॉर्टंट फॅक्टर्स, त्यासाठी मला स्वॉट अनालिसिस करायचं आहे. देन इन द लास्ट पार्ट अगेन विल एक्झाम्पल त्याचे बघू आपण. फॉर स्ट्रेंथ पॉईंट काय काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला लक्षात घ्या स्टुडंट. अबंडंट फायनान्शियल रिसोर्सेस, वेल नोन ब्रँड नेम, इकॉनॉमीज ऑफ स्केल, लोअर कॉस्ट, रॉ मटेरियलची किंवा प्रोसेसची सुद्धा असणार आहे, सुपिरियर मॅनेजमेंट टॅलेंट, देन better marketing skills or good distribution skill, committed employees. So these are my strong points or strength. Then weaknesses are always known to me: limited financial resources, weak spending on R&D, very narrow product line, limited distribution, higher cost, out of date products, technology out of date असणार आहे, किंवा weak market image, poor marketing skill, limited management skill, untrained undertrained employees. These are my weakness point. Then what will be opportunity as a staircase. मला त्या जिनेनी मला वरती जायचंय, तुम्हाला opportunity फाइंड आउट करता आलं पाहिजे. बरोबर. ऍज अ बिझनेस. सो रॅपिड मार्केट ग्रोथ, rival firms are complacent, changing customer needs,
टेस्ट, new uses for product discovered, economic boom, government regulations are also changing, so sales decline to a substitute product. So these are the opportunity for me. माझा कॉम्पिटिटिव्ह प्रॉडक्टला काय आलं त्याचं मार्केट कमी आलं, that will be good opportunity for my increasing my product business. Then these are the threats. Threats are entry of foreign competitors, introduction of new substitute products, product life cycle in decline, changing customer needs, rival firm adopt new strategies, increase government strategies, economic downturn. So these are my threat points. So student, everybody must be able to understand this SWOT analysis. Internal factor सगळ्या लक्षात येतील, external factor सगळ्या लक्षात येतील, आणि मग अशा प्रकारे we have to do this SWOT analysis. बरोबर काय ते SWOT analysis? It is a technique created by Albert Humphrey. त्या अल्बर्ट हिम्फ्रीनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या साधारण 1960 ते 1970 साली ते टेक्नॉलॉजी सुरुवाती आणली. अँड इट इज अ प्लॅनिंग टूल. काय आहे SWOT analysis? इट इज अ प्लॅनिंग टूल यूज टू अंडरस्टँड स्ट्रेंथ, विकनेस अँड ऑपॉर्च्युनिटी इन्व्हॉल्ड इन अ प्रोजेक्ट ऑर बिझनेस. फक्त माझ्या स्वतःबद्दलच नाही, तर मी इन्व्हॉल्व असलेल्या प्रोजेक्ट मध्ये, मी इन्व्हॉल्व असलेल्या बिझनेस मध्ये मला कशा प्रकारे प्लॅनिंग करून माझे स्ट्रॉंग पॉईंट, माझे विकनेस पॉईंट, माझ्यासाठी ऑपॉर्च्युनिटी काय, माझ्यासाठी थ्रेट पॉईंट काय, मग काय that SWOT analysis gives you a framework for organizing and using data and information gained from situation analysis of internal and external environment. So student, this is your SWOT analysis. सगळ्यांना समजलं असेल. So in this second practical, तुमच्या second practical again I am telling you a heading. त्याचं heading काय student as per your practical list that so this practical number 2 what we are today undertaken is undertake a SWOT analysis to arrive at your business idea of a product or service. मग सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे स्टुडंटनी सेकंड प्रॅक्टिकलचं राईटअप करताना फक्त SWOT analysisचं राईटअप आलं नाही पाहिजे. ऍट द एंड ऑफ द SWOT analysis you must be arrived at a business idea of your product or service. तुम्ही जो काय बिझनेस तयार करणार आहे, सुरू करणार आहे, बरोबर, त्याचा शेवटचं प्रॅक्टिकल आपण बघितलं. शेवटचं जे प्रॅक्टिकल प्रिपेअर बिझनेस प्लॅन ऑफ चूजन स्मॉल स्केल एंटरप्राइज. तुम्ही जे स्मॉल स्केल एंटरप्राइज सुरू करणार आहे भविष्यात, मग त्याचा मला बिझनेस रिपोर्ट कधी करता येणार आहे? वेन आय कॅन एबल टू